श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. होळीला नेमके काय करायचे, म्हणजेच होळीमध्ये काय नैवेद्य आणि काय वस्तू अर्पण कराव्यात किंवा नवग्रह दोष, राहू दोष, नजर दोष जाण्यासाठी या वस्तू होळीत टाकाव्यात पहा. म्हणजे होळीच्या अग्नीमध्ये होळी पौर्णिमा विशेष सत्यनारायण कधी करावे हे मी जे सांगणारे तुम्हाला उपाय आहेत हे 100% उपाय म्हणजे याचे काम करतात. फक्त वर्षातून एकदाच करता येतात पहा आपल्याला हे उपाय. तर चला मग आपण पाहूया होळीला नेमके काय करायचे. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. आता होळीमध्ये काय नैवेद्य आणि काय वस्तू अर्पण कराव्यात, तर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे घरात सुख समृद्धी वाढते, कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्रास निघून जातो. होळीच्या दिवशी म्हणजे दिवसभरामध्ये पहा, काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावेत व रात्री आपण होळी जेव्हा आपण होळीचं हवन करतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये ते प्रवाहित करायचे आहेत. आणि 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नयेत, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत असे म्हणून होळीत टाकावेत पहा. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नयेत, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ देत अशी म्हणून होळीत टाकून द्यायचे पहा. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत प्रेत, नजर दोष, करणी दोष होत नाही पहा. मी तुम्हाला सांगितलं ना, नजर दोषसाठी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख आणून त्यात थोडेसे मीठ घालायचे आहे पहा व राई म्हणजे मोहरी आणि मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत प्रेत, नजर दोष, करणी दोष होत नाही पहा आपल्याला त्यामुळं. आणि होळीचा दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत आपण बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत, मनोकामना पूर्ण होते. म्हणजेच हा बजरंगी बाण असतो आपला, हनुमान चालीसा जसे असते तसेच बजरंगी बाण असतो. तर 40 दिवस पहा होळीच्या दिवसापासून आपण ना बजरंगी बाण 3 वेळा, 3 पाठ म्हणजे 3 वेळा आपण ऐकायचं पहा. म्हणजे वाचा किंवा तुम्ही ऐका, त्याने मनोकामना पूर्ण होते. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहावेत. व्यापार व नोकरीमध्ये उन्नती होते पहा त्यामुळे. आणि नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर पहा, एक नारळाचा गोळा घेऊन त्यात गोड तेल भरून थोडा गूळ टाकावा व तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरून होळीत टाकावा. यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जातो व सर्व अडकलेली कामे होऊ लागतात. आणि जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा पहा, धनहानी होत असेल तर.
आणि दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पहा 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. दुर्घटना संकट येत असतील तर पहा. आणि ज्यांचा विवाह होत नाही त्यांनी लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनालाही करावी. ते रोज रंगपंचमीपर्यंत करावे. लवकरच विवाह योग येईल. आता होळीमध्ये काय नैवेद्य दाखवायचा आणि वस्तू अर्पण कराव्यात कशा त्या सांगितलं. परत त्यामध्ये नवग्रह दोष, राहू दोष, नजर दोष जाण्यासाठी या वस्तू होळीत टाकाव्यात तेही सांगितलं. आता होळी पौर्णिमाविषयी सत्यनारायण कधी करावे तर आपण नेहमी सत्यनारायण हा प्रदोष काळामध्ये करतो. त्यामुळं आज आपल्याला पौर्णिमा सुरू होत आहे तर आपल्याला आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, उद्या भलेही दुपारपर्यंत पौर्णिमा आहे पण आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करतो. त्यामुळं आपल्याला म्हणजे होळीच्या दिवशीच आपल्याला 5:30 ते 7:30, 8:30 ह्या टायमिंगमध्ये आपल्याला होळीची म्हणजे ती सत्यनारायणाची पूजा पण करायची आहे होळीच्या दिवशी. हे छोटे छोटे उपाय आहेत पहा. दिवा लावणे, सकाळी दिवा लावणे किंवा आपल्या खिशामध्ये ह्या वस्तू ठेवणे, हे खूप म्हणजे एकदम छोटे छोटे, याला काही एवढा पैसा खर्च होत नाही वगैरे. पण मी म्हटलं अगोदरच व्हिडिओ करा. आता होळी उद्या आहे तर आपण अगोदरच्या दिवशी ह्या वस्तू घेऊन येतो आणि तुम्ही या सर्व वस्तू होळीच्या दिवशी घेऊन आलात तरीही काही अडचण नाही. नजर दोष, राहू दोष, नवग्रह दोष हे खूप प्रयत्न करून पण जात नाहीत मग आता होळीचा एवढा आपल्यासमोर इतकं चांगलं संधी आलेली आहे तर ती आपण संधी कशाला सोडायची. त्यामुळे आपण नक्की हे करा. किंवा होळीमध्ये काय वस्तू आपल्याला म्हणजे नैवेद्य काय अर्पण करायचं, हे वस्तू अर्पण करायच्या आहेत तेही तुम्हाला मी सगळं सांगून झालेलं आहे. तर मग आजचा व्हिडिओ मी याच्याबद्दलच घेऊन आले होते. आणि हे जे उपाय आहेत ना हे 100% काम करतात पहा. कारण हे होलिका दहन म्हणजे हुताशनी पौर्णिमेचे उपाय आहेत आणि हे वर्षातून फक्त एकदाच करता येतात. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.